नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण नाश्त्यासाठी बनवूया पोहे. तर 2 कप पोहे मी स्वच्छ धुवून त्याचं पाणी पूर्ण काढून एक 10 मिनटं भिजवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. कांद्याचा वापर तुम्ही जास्तही अजून करू शकता. त्याचबरोबर 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि कच्चे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि साध्या आणि सोप्या अशा आपल्या छान छान रेसिपीज पाहायला मिळतील. तर आपण कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपलं छान कडकडीत गरम झालं की आपण जिरं घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत आणि कच्चे शेंगदाणे आपण घालून घेतलेले आहेत. तर हे शेंगदाणे आपण तेलामध्ये अगदी छान परतवून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले शेंगदाणे एकदम छान क्रिस्पी होतील. जरा असे व्यवस्थित लाल भाजले की मग आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कांदा आणि सोबत मिरची घालून घ्यायची आहे. कांदा आणि मिरची आपण सोबतच भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे अजिबात आपले नरम पडत नाहीत, अगदी मस्त क्रिस्पी लागतात. आपण जोपर्यंत पोहे खातोय तोपर्यंत आपले शेंगदाणे अगदी मस्त क्रिस्पी राहतात. तर इथे कांदा आपला भाजून झालेला आहे. आपण घालून घेऊया थोडीशी हळद आपण मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो घालून घेऊया आता. तर मंडळी, कढीपत्ता तुम्ही पोहे करताना नक्की वापरा, कारण कढीपत्ता पोहेसोबत आपण खाल्ला तर जो आपल्याला पित्ताचा त्रास होतो कोणाकोणाला, तर तो पित्ताचा त्रास होत नाही. कढीपत्ता खाल्ल्याने अजिबात पित्ताचा त्रास होत नाही. तर त्यासाठी आपण पोह्यामध्ये कढीपत्त्याचा वापर नक्की करावा. तर आपण पोहे हाताने पूर्ण व्यवस्थित मोकळे करून घेतलेले होते. तर पोहे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि मग आपण कढईमध्ये घालून घ्यायचे आहे, म्हणजे आपले पोहे कुठेही चिकटणार नाहीत. व्यवस्थित पूर्ण सगळे सुट्टे सुट्टे होतील आणि परतले सुद्धा जातील आणि आपलं सर्व साहित्य व्यवस्थित पोहेला मिक्स होईल. तर इथं आपण आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया. तर मंडळी, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पोहे करून बघा, नक्की तुम्हाला आवडतील. तर हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि पोहे ही सर्वांची आपल्या आवडती डिश आहे. नाश्त्याला आपल्याला सर्वांनाच पोहे खायला खूप आवडतात आणि ते सुद्धा अगदी गरम गरम मस्त अगदी गरम गरम कढईतून काढले की लगेच आपण खायला घेतलं तर अजून छान मस्त लागतात. तर पोहे करायच्या आधी आपण पूर्ण तयारी करून घ्यायची आहे आणि जेव्हा आपल्याला नाश्ता करायचा त्याआधी 10 मिनटं आधी आपण हे पोहे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला छान गरम गरम पोहे खायला मिळतील. तर आपण घालून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण पोहे सर्व करूया. तर पोहे आपले पूर्ण व्यवस्थित परतून झालेले आहेत. गॅस आपण बंद केलेला आहे आता आणि आता आपण सर्व करूया. तर पोहे सोबत खायला अजून मस्त आपण ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. बारीक किसणीवरती आपण ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते आपण मस्त पोह्यावरती पेरून घ्यायचं आहे. अगदी छान खोबरं घातल्याने पोहे आपल्याला टेस्ट देतात. त्याचबरोबर इथे आपण झिरो शेव घालून घेऊया. थोडीशी झिरो शेव अशी आपण पेरून घ्यायची आहे, म्हणजे आपले पोहे दिसायलासुद्धा अगदी सुंदर आणि खायलासुद्धा अगदी टेस्टी लागतात. त्याचबरोबर अजून थोडीशी कोथिंबीर आपण घालून घ्यायची आहे आणि लिंबू आपण सर्व करूया. पोह्यामध्ये लिंबू पिळलं की अजून छान पोह्याला आपल्या टेस्ट येते. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.